हॅलो, गुड मॉर्निंग. इथे कामाला जायला रेडी झालेली होती. तर पटकन कामाला जायला निघाले. आज मी लवकर निघाली होती, पण आज सर्वात जास्त मला लेट झालं जायला. कारण की द्वारकेचा रस्ता वन साईड पूर्ण बंद करून टाकलेला आहे आणि जायला म्हणजे इतकं ट्रॅफिक होतं, की मला 1 तास लागला कामाला जायला, जिथे मला 15-20 मिनिटं किंवा 20 मिनिटं लागले पाहिजे होते. आणि त्या ट्रॅफिकमधून एवढं गरम व्हायला लागलं होतं, एवढी थकली होती की काय सांगू. आणि नंतर शॉपवर पोहोचले आणि आज कोणीतरी खूप खुश होणार आहे, कारण एक मुलगा आला होता जो की गिफ्ट घ्यायला आला होता. आणि तुम्हाला मी सांगते, एवढं तो मन लावून चॉईस करत होता, बापरे, आम्हालाच हसायला लागलो. तेवढा टाईम तर आपण सुद्धा नाही लावत. बरं, मग नंतर बसलो होतो आणि नंतर संध्याकाळी असा टाईमपास केला. आणि घरी जायला सुद्धा द्वारकेला एवढी गर्दी होती की खूप फिरून फारून मग शेवटी शालीमारला पोहोचलो. आणि तिथून मग मी रिक्षा घेतली, माझ्या फ्रेंडनी मला तिकडे सोडलं. 9 वाजले होते ते करता वगैरे, ट्रॅफिकमधून निघता करता. आणि अरे, रस्ते बंद केल्याच्यामुळं खरंच खूप त्रास होतोय लोकांना, म्हणजे खूप जास्त ट्रॅफिक लागतं. 9 नंतर घरी पोहोचले आणि घरी पोहोचल्यावर यांची मारामारी चालू होती. खूप दिवसानंतर आमच्या बेलाला बरं वाटतंय, जे की खूप दिवसानंतर अशी मस्ती करते ही, जे की चांगली गोष्ट आहे. आणि त्या दीदीसोबत तिचं हे चालूच राहतं नेहमीचं, काही ना काही काही ना काही. एवढी मस्ती करते नाही की खूप जास्त. घरी येता येता एक आनंदले घेऊन आलेले होते मी, आणि आज जेवायची इच्छा नव्हती, तर म्हटलं मॅगी करून घ्यावा, जी की मी आणली होती, जी कोरियन होती. आता मला माहिती आहे की कोरियन मॅगी चांगली लागत नाही, कारण मी खूप टाईम ट्राय केली. फक्त ती तिखट असते, त्याच्या व्यतिरिक्त त्यात काहीच टेस्ट नसतो. तरीही मी घेतली होती एवढी महागाची, आणि याचा कलर बघूनच तुम्हाला वाईट समजला असेल. आणि जसं मी पहिला बाईट घेतला, फक्त त्यात तिखट होतं, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. शेवटी मग मी ती अर्धीच खाल्ली आणि नंतर बस मग झोपायला गेले. बाय.